श्री ज्ञानदेव। राखी पौर्णिमेसारखा सण रक्षाबंधन ज्याला आपण म्हणतो, काय प्रेम होतं लांब लांब वारकरी संप्रदायाचं भूषण माझ्या ज्ञानोबा, माझी चिमुकली मुक्ताई निवृत्ती दादा नांदे सोपांका, ही चार प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा केवळ प्रेम होतं, एकमेकांमध्ये आदर सन्मान होता म्हणून एकजूट राहिले। समाजाने किती त्रास दिला तुम्हा सर्वांना माहिती आहे, सर्व जाणकार तो त्रास या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्रास समाजाने दिला। कधी चारही बाई विलग झाली का एकाच रस्त्यावर, पण आज परिणाम असा आहे नाती विभक्त झाली, त्यामुळे समाज म्हणतात ना दोघा तिसरा एकाने काढी टाकली बाकीचे नाती उद्ध्वस्त होतात। पण आपल्यामध्ये एक असेल ना महाराज, समाजात काय देव सुद्धा आपल्याला विकरू शकत नाही। पण आजकाल नात्यांमध्ये फक्त आणि फक्त स्वार्थ उरलेला आहे। बहीण सुद्धा भावाकडे जाते रक्षाबंधनला, पण तिच्यामध्ये सुद्धा स्वार्थ आहे। अरे आपली बहीण कशी का असणार, तिच्या घरी कधी गरिबी असते श्रीमंती असते, पण भावाने ताटामध्ये स्वइच्छेने काय टाकायचं त्याचा प्रश्न असतो। परंतु आपली ताई आपल्या घरी आलेली आहे, तुझ्यासाठी हे माहेरचे दरवाजे, हे माहेर कायम हक्काचं तुझ्यासाठीच राहील, एवढा शब्द प्रत्येक भावाने देवा। मला असं वाटतं ही खरी रक्षाबंधनाची ओवाळणी आहे। जर त्या ताईला माहेर येऊन जर परकेपणाची जाणीव झाली असेल ना महाराज, तर तिने माहेर न गेली बरं। विठ्ठल बहीण जाते 20 रुपयाची राखी, तर राखी काय एक उदाहरण सांगितलं, 20 रुपयाला राखी राहिलेली नाही, राखीच्या सुद्धा किमती वाढली। किमती धाग्याची किंमत नाही करू शकत नव्हती, आले का लक्षात? 20-25 मी म्हणते 150 रुपयाची राखी भाव ताटामध्ये 100 रुपये टाकले, काय झालं? आली त्यांनी साडी घरातली काढली नाही महाराज, साडी त्याची प्रेमाची आहे ना महाराज, भाव त्याचा आहे ना। इतक्या वर्षात आणि काय कापड अरे त्याचा भाव बघ, प्रेम बघ ना, आल्यानंतर आपल्याला शब्द बोलले ना तसलं नाही। बहीण सुद्धा काय मागते, प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागते। काय आपल्या नवऱ्याकडे बंगला असताना नंतर ना बापाच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागण्याचे काय कारण आहे? बरं तू संपत्ती घेऊन जाणार आहे ना, बांधा बांधावर भावाची भांडण, म्हणजे प्रेम राहिलं, आपुलकी राहिली नाही। तुम्ही आता ऐकत असाल इकडे खेडेगावात माहिती नाही लव जिहाद सारख्या गोष्टी घडतात महाराज, का आपली लेकरं चालली घरामध्ये प्रेम राहिलं नाही। आपल्या मुलींना जर घरामध्ये भावाचं प्रेम भेटलं, घरामध्ये बापाचं प्रेम भेटलं, घरामध्ये इतर नात्याचं प्रेम भेटलं, तर आपल्या मुली बाहेरची पोरं तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणते, प्रेमासाठी बळी पडतात आपल्या हिंदू बांधवांच्या मुली। त्याला कारण घरातील जबाबदार नागरिक। म्हणून मी सुरुवातीला विचारलं की तुम्ही संपत्ती किती कमवता याला महत्व नाही, या देशाची एक उत्कृष्ट अशी कन्या घडावी, एखादं लेकरू चांगलं घडावं, ते पोलीस क्षेत्रामध्ये असेल, ते कीर्तनकार क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर कोणत्या क्षेत्रामध्ये असेल, तर त्याच्या मागे जबाबदार पालक असणं फार गरजेचं आहे। सांगायचं माझा असं होतं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं हर क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर नाही तोडा त्या अलिप्त व्हान कुठंतरी भगवंताने सुंदर असा देह दिलेला आहे, तिने इंद्रिय बोलाया वचन प्रत्येक इंद्रियाचं आणि प्रत्येक अवयवाने काय करावं संतांचं प्रमाण आहे।